Zee24 एक पाऊल पुढे. स्वतःचं अकोमोडेशन पाहिजे आणि तिथून ती तिकीट रेल्वेची डेली तिकीट मासिक पासांचं न्यूतनीकरण आणि 3 दिवसाच्या आधी अनरिझर्व्ड तिकीट या जेटीबीएस कडनं आपल्याला मिळू शकतात. सर कधी मिळणार सर मला तारीख सांगा. सर मला तारीख मिळतायत. जवळजवळ जवळजवळ 1000 लोकांसाठी रेल्वेने आवेदन पत्र मागवली होती. दुर्दैवाने फक्त 928 आवेदनं आली. त्यातली 243 स्क्रुटिनाइज करून कार्यरत सुद्धा झालेली आहेत मुंबई सबअर्बन मध्ये. आणि ही कायमस्वरूपी योजना आहे. जर कोणाकडे अशा स्वरूपाचं पात्रता जर असेल तर त्यांनी केव्हाही रेल्वेच्या मुख्यालयामध्ये येऊन अर्ज करावा. हे जेटीबीएसचं यंत्र त्यांना पुरवण्याविषयी निश्चितपणे विचार इथे होतोय. आणि आज आपल्याला मी सांगू इच्छितो ही योजना प्रवाशांच्या सुविधेसाठी आहे की आस्थापनेवरचा खर्च कमी करण्यासाठी? कारण प्रवाशांना 1 रुपया जास्त द्यायला लागतोय तिथे. नाही, पण प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर येऊन रांगेत राहण्याचा त्रासही वाचतोय. आणि तिकिटांची जी आपण मगाशी म्हणालात की तिकीट विंडोंची संख्या कमी केली जाते, तर ऍक्च्युअली तिकीट विंडोंची संख्या कमी केली जात नाहीये. पण प्रवाशांचा जो वेळ वाचवायचा मुख्य उद्देश आहे 5 मिनिटात तिकिटाचं, ते या जेटीबीएसच्या माध्यमातून देखील साध्य केलं जातं. मालेगावकर सर माझा वेळ सुमारे 10 ते 11% तिकीट. माझा वेळ संपत आलाय. मला सांगा, रेल्वेचे डबे स्वच्छ नसतात, त्यातले पंखे चालू नसतात, त्याहीपेक्षा रेल्वे प्लॅटफॉर्म अत्यंत घाणेरडे असतात, ट्रॅक सुद्धा घाणेरडा असतो. याविषयी रेल्वे प्रशासन काय करणार आहे? या दरवाढीनंतर आम्हाला चकचकीत रेल्वे स्टेशन की खाली बघितल्यानंतर आम्हाला भांग पाडता येईल असे रेल्वे प्लॅटफॉर्म देणार आहात की नाही? असं आहे की आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की उपनगरीय सेवांमधून या 2 पैसे पर किलोमीटर ही जी दरवाढ करतोय आपण, त्याच्यामधनं महिन्याला आम्हाला जेमतेम 5.5 कोटी रुपयाचं उत्पन्न मिळणार आहे. आणि जोगळेकर साहेबांनी सुरुवातीला सांगितलं आणि आपणही ज्या सुविधांची आता आपण लिस्ट करतो आहोत, तर मला असं वाटत नाही की 11 किंवा 12 कोटी रुपयांमध्ये या साऱ्या काही सुविधा चुटकीसरशी पुरवता येतील. परंतु जे 3-4 महत्वाचे पायाभूत सुविधा आहेत त्याविषयी मी आपल्याला जाहीररित्या आत्ताच सांगितलं, त्या निश्चितपणे आम्ही पुरवू. आणि इतर गोष्टींमध्ये ज्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे आमच्याकडे, ज्या प्रमाणात निधी अवेलेबल आहे, त्या प्रमाणात विकासाची कामं सुरूच राहतील. याच्यामध्ये आपण थोडासा ब्रॉड पिक्चरही पाहायला पाहिजे की जे मगाशी नेटवर्कच्या संदर्भात जोगळेकरांनी मुद्दा मांडला होता की आपण फक्त मुंबई सबअर्बन पुरता विचार करतो आहोत, पण ही दरवाढ तर महाराष्ट्रातल्या इतर प्रवाशांनाही सहन करायची आहे, देशातल्या इतर प्रवाशांनाही सहन करायची आहे. तर त्यांच्याकडच्या सुविधांकडेही लक्ष दिलं पाहिजे, नव्या कनेक्टिव्हिटीकडे लक्ष दिलं पाहिजे. तर ही अशी अनेक अंगाने आम्ही उपनगरी रेल्वे प्रवाशांसाठी का मागतो? भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवाशांपैकी 50% प्रवासी आपल्या सबअर्बनचे प्रवासी आहेत. 75 लाख ही वस्तुस्थिती आहे. अगदी बरोबर आहे आपला मुद्दा. मग त्यांच्यासाठी काहीतरी मागायला नको का आम्हाला? नाही, अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच 7000 ज्या दररोज गाड्या चालतात त्या 1600 आपण मुंबईत चालवतो. म्हणजे 1596 गाड्या सेंटरच्या आहेत, पुन्हा पश्चिम रेल्वेवर चालवतो. तर त्यामुळे त्या प्रमाणात आपण प्रवाशांची निश्चितच त्यांच्या मागण्यांची दखल. सुरक्षेबाबत आपण बोलू नंतर. सुरक्षेबाबत बरंच दुर्लक्ष होत आहे. सुरक्षेबाबतही दुर्लक्ष होतं. 1 मिनिट उत्तर द्या, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. सुरक्षेबाबत काही नाही, 1 मिनिटात नाही, मी 30 सेकंदात तुम्हाला सुरक्षेविषयी सांगतो. आपण बॉम्ब हल्ल्याचे जे उल्लेख केला, मध्य रेल्वेचं जे श्वान पथक आहे आणि त्याच्याकडे जे बॉम्ब निरोधक यंत्रणा जी आमच्याकडे संपूर्ण उपनगरी सेक्शनवर अवेलेबल आहे, मी जबाबदारीने विधान करतोय, पूर्ण उपनगरी सेक्शनवर अवेलेबल आहे. ती श्वान पथकाची यंत्रणा आणि बॉम्ब निरोधक दस्ता हा 5-6 ठिकाणी डिसेंट्रलाइज करून लोकेट केलेला आहे. आणि तो कुठल्याही क्षणी डेप्यूट केला जाऊ शकतो जर असा काही खतरा, असं जर काही धोक्याची सूचना मालेगावकर, मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की एअरपोर्टवर जे मेटल डिटेक्टर असतं त्याच्यातनं जायला एका माणसाला 10 सेकंद लागतात. व्हीटी चर्चगेट सोडलं तर इतर कुठल्याही स्टेशनवर मेटल डिटेक्टर नाही आहेत. व्हीटी स्टेशनची सगळी मेटल डिटेक्टर बंद आहेत. मेटल डिटेक्टर पार करूनही दुसऱ्या दरवाजाने लोक येऊ शकतात. त्यामुळे बॉम्बस्फोट झाले तर फर्स्ट क्लासमधले तुम्ही कॅरेजेस काढता, पण सेकंड क्लासमध्ये कॅरेजेस ठेवता. म्हणजे काय सेकंड क्लासमधल्या लोकांनी बॉम्बस्फोटमध्ये मरायचं? म्हणजे काय याच्या मागे धोरण काय आहे? का आपलं आग लागून गेल्यावर वीर खणायला घेता असा प्रकार आहे? आरपीएफची संख्या फार कमी आहे. मध्य रेल्वेच्या साहेब कुठल्याही स्टेशनवर कल्याणच्या पुढे पोलीस चौक्या आणि जीआरपीच्या चौक्याच नाहीत. वांगणीला काही गुन्हा झाला 25 किलोमीटर कर्जतला आम्हाला कंप्लेंट नोंदायला जातं. या संदर्भात काही रेल्वेने पुढाकार घेऊन आपण कृपया हे लक्षात घ्या की ज्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत की शहरातल्या गल्ल्या बोळांमध्ये सुद्धा तिथे सुद्धा अतिक्रमण हटली पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या मेडिकल सुविधा उपलब्ध पाहिजे. म्हणजे एक कोर कॉम्पिटन्स आहे आफ्टर ऑल रेल्वेचा. आणि त्या कोर कॉम्पिटन्स इज ट्रान्सपोर्टेशन. त्याला अलाइड ज्या सुविधा आवश्यक आहेत
त्या मी ज्याप्रमाणे म्हटलं, प्लॅटफॉर्मवर छत, प्लॅटफॉर्मवरती व्यवस्थित पाण्याची आणि टॉयलेट्सची व्यवस्था, तिकीट विक्रीची व्यवस्था, पादचारी पुलांची व्यवस्था, तर असा जो कोर कॉम्पिटन्स आणि त्याला लागणाऱ्या सुविधा आहेत याच्याविषयी निश्चितपणे मी सांगू शकतो. परंतु या ज्या बाकीच्या GRP आणि पूर्ण सुरक्षेचं वातावरण वगैरे या पद्धतीच्या ज्या अपेक्षा प्रवाशांच्या आहेत त्या जरी वास्तव म्हणजे काय म्हणतात त्याला वाजवी असल्या आणि निश्चितपणे गरजेच्या असल्या तरी त्या पूर्णतः रेल्वेला एकट्याच्या बळावर देता येतील असं मला प्रामाणिकपणे म्हणता येत नाही. मालेगावकरजी, आज जवळपास सर्व आक्षेपांना तुम्ही सविस्तर उत्तरं दिलीत. हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. लोकांचा दरवाढीला विरोध नाहीये, परंतु त्या दरवाढीच्या बदल्यात लोकांच्या काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षांचा आवाज बनण्याचा आज आम्ही प्रयत्न केला. आणि म्हणूनच आम्ही दोन्ही प्रवासी संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना या इथे बोललो होतं आणि रेल्वेवर विशेष संशोधन करणाऱ्या ORFच्या संशोधकाला इथे बोललो होतं. आज या रेल्वे दरवाढीनंतर सर्वसामान्यांची भावना अशी आहे की दरवाढ एक वेळ सहन करू, पण आमचं रोजचं हे तास दीड तासाचं असह्य असलेलं जीणं तुम्ही स्वीकार कराल का? हाच एक विचार मालेगावकर आपण आपल्या वरिष्ठांपर्यंत जरूर पोचवा, अन्यथा रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था आमची होईल. दर वाढले, सुविधांचं काय, हाच खरा सवाल आहे. आणि तोच प्रश्न आज आम्ही जनमताचा कौल म्हणून आमच्या प्रेक्षकांना विचारला होता. आमचा प्रश्न काय होता पहा, दरवाढीनंतर रेल्वेकडून प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा मिळतील का? लोकांच्या अपेक्षा, रेल्वेची प्रतिमा काय आहे बघा. समथिंग टू लर्न फॉर यू सर. याच्यातनं मालेगावकर जी रेल्वेची प्रतिमा काय आहे ते शिकण्यासारखं आहे. 90% जवळपास 91% लोक म्हणतायत नाही, 91% लोक म्हणतायत नाही. याचाच अर्थ असा आहे की रेल्वे प्रशासनानं आतापर्यंत या सोयी सुविधा दिलेल्या नसल्यामुळं एक प्रकारचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे. येत्या काळात आपण दिलेल्या डेट्स, आपण आज जाहीर केलेल्या तारखा पाळाल, त्या जर पाळल्या नाहीत तर असा कार्यक्रम आपण पुन्हा करू, तेव्हा जरूर या. आज तुम्ही आलात त्याबद्दल आपल्याला विशेष धन्यवाद. आज या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आम्ही घेतलेला होता, तुमच्या प्रश्नांचा आवाज आम्ही मांडत होतो. दर वाढले, आता सुविधा द्या, हाच प्रश्न आम्ही मांडला. वारंवार हा प्रश्न तुमच्या खासदारांकडे, आमदारांकडे, रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे मांडत राहा, त्यांच्या वेबसाईटवर लिहित राहा, आम्हाला कळवत राहा. आम्ही मांडू तुमच्या समस्या, रोखठोक हे व्यासपीठ त्यासाठीच आम्ही उभं केलेलं आहे. पाहत राहा झी24 तास, ताज्या बातम्यांचं. झी24 तास, एक पाऊल पुढे.